अकोला येथून जवळ असलेल्या घुसर आरोग्य उपकेंद्रात 9 सप्टेंबर 2024 रोजी राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय कक्ष शिबिर संपन्न झाले. उपमुख्यमंत्री गृहविधी न्याय कार्यालय यांच्या समन्वयाने मोफत सामुदायिक आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विनामूल्य तज्ज्ञ डॉक्टरांकडून रोग निदान व ECG, शुगर, रक्त तपासण्या करण्यात आल्या. या शिबिराला अकोला येथील सामान्य रुग्णालयाचे तज्ज्ञ डॉक्टर प्रामुख्याने उपस्थित होते. या शिबिरामध्ये एकूण 209 रुग्णांनी तपासणी करण्यात आली. यामध्ये 100 पुरुष, 109 महिला, 36 रुग्णांचा समावेश आहे. शिबिराला प्रथमेश मातुरकर, सुभाष रायबोले, चंदू पाटील, राजेश पाटील, दादाराव पाटील, नानाभाऊ डहाके, भालचंद पागरूत, बाबूलाल कांगटे, सर्व पदाधिकारी व गावकरी मंडळी यांची उपस्थिती लाभली होती. MCN न्यूज मराठी करिता रामरतन घावट, अकोला तालुका प्रतिनिधी. सगळ्यात मोठं होतं म्हणजे लोकांकडून सुरक्षा हा एक भाग आहे आणि काही साप, विंचू, कुत्रे याच्यापासूनही डॉक्टर लोकांना सुरक्षा हा मोठा विषय झाला आहे. कारण की सर्व जे जिल्हा परिषदच्या अंतर्गत येणारे प्राथमिक आरोग्य केंद्र होते त्याची परिस्थिती फारच वाईट आहे. आणि म्हणून मी आमदार झाल्यानंतर आपण आपातापाचं हे तुमचं आपातापाचं प्राथमिक आरोग्य केंद्र अतिशय चांगलं केलं. आपण कावशाचं चांगलं केलं, आता पडसोत चांगलं केलं. आपण बोरगावले ग्रामीण रुग्णालय टाकून क्वार्टर चांगले करू. डॉक्टर लोक राहिले पाहिजे ना, तर तसं इकोसिस्टम एन्व्हायरमेंट चांगलं ठेवायला. जसं कलेक्टरचा बंगला त्या पद्धतीनं जर तुम्ही व्यवस्था डॉक्टर लोकांची केली तर कोणी राहील. आता आपली एखादी पोरगी असली कशी राहणार नाही. 8 दिवसाच्या अगोदर गेलो होतो प्राथमिक आरोग्य केंद्र आपातापा तिथं लेडीज फक्त एक हजर होत्या, तिथे बाकी कोणीच नव्हतं. अशा वेळेस प्रसंग कधी आला तर याला जबाबदार कोण राहील? याच्यामध्ये व्यवस्थेला सेन्सिटाईज करणं हेच आपल्या हाती. एक जनतेची मागणी अशी आहे की बा खरोखर एक सुरक्षा असली तर चांगलं होईल. डॉक्टर लोक व्यवस्थित राहतील. डॉक्टर चांगले तर आपण चांगले. तिथलं जे काम करणारा स्टाफ आहे हा अधिक संवेदनशील कसा होईल त्यासाठी आपण प्रयत्न करू. त्या संवेदीकरणासाठी एकच आहे की आपल्याला लोकप्रतिनिधी म्हणून माझ्याही चक्रा तिथं वाढल्या पाहिजे. आमच्या लोकांनी तिथं लक्ष घातलं. धन्यवाद भाऊ. किती झाली? 141. आज जो आपलं घुसरमध्ये आयुष्यमान उपकेंद्रात शिबिर ठरलेलं आहे सर, हे कशाबद्दल आहे सर? याच्यात कोणकोणते तपासणी केल्या जाते? ह्या शिबिरामध्ये मुख्यत्वाने ह्या शिबिराचा उद्देश असा आहे की वेगवेगळे जे आजाराचे रुग्ण आहेत, जसे किडनी डिसीजेस झाले, हार्ट डिसीजेस झाले किंवा कॅन्सर झाले, तर हे सगळे पेशंट्स इथनं काही बेसिक जे तपासण्या आहेत त्यासुद्धा इथे आहेत आणि सोबत ECG सुद्धा आहेत. आपले GMC अकोलाची जी एक टीम आहे, डॉक्टरांचा चमू आहे, त्यांच्या सहाय्याने इथले सगळे पेशंट जे आहेत ते मुख्य उद्देश हा स्क्रीनिंग आहे. स्क्रीनिंग झाल्यानंतर याची एक यादी निघेल आणि यादी निघाल्यानंतर माननीय उपमुख्यमंत्री साहेबांच्या ऑफिसमधून हा एक मोठा म्हणजे उपक्रम राबवण्यात येत आहे, जिथे हे सर्व जे धर्मदाय हॉस्पिटल्स आहेत, चॅरिटी हॉस्पिटल्स आहेत, तर ह्या किंवा MGPJY जे एम्पॅनल हॉस्पिटल्स आहेत, तर ह्या योजनांचे जे हॉस्पिटल्स आहेत त्यांच्यामध्ये किंवा शासकीय रुग्णालयांमध्ये आणि जिथे जिथे व्यवस्था होईल तिथे तिथे ह्या रुग्णांचे पुढील जे औषधोपचार आहेत किंवा ऑपरेशन्स आहेत तर ते सर्व फ्री ऑफ कॉस्ट जे गरजू रुग्ण आहेत, गावातील गरीब रुग्ण आहेत, गरजू रुग्ण आहेत, त्यांचे सगळे ऑपरेशन्स आणि बाकीच्या ट्रीटमेंट ह्या फ्री होतील. महत्त्वाचं म्हणजे स्क्रीनिंग करणं हा या कॅम्पचा एक मुख्य उद्देश आहे. सर या सरला मोफत आहे की पैसे लागतात? नाही, ह्या शिबिरामध्ये सुद्धा आपल्याला सर्व मोफत आहे, तपासणी आणि जे औषधोपचार आहे ते. आणि महत्त्वाचं म्हणजे जे स्क्रीन केलेले पेशंट्स पुढे पाठवले जातील, ते पुढे पाठवल्यानंतर त्यांचा पुढील जो औषधोपचार आहे हा समन्वय साधून फ्रीमध्ये चॅरिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून करण्यात. ठीक आहे, धन्यवाद.